भूषण प्रभू ब्लॉगर भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आमचा दिवस आहे 8वा आणि आज आम्ही इथून निघत आहोत या आपल्या हॉटेलमधून। तर आजचं आमचं डेस्टिनेशन आहे इथून हानलेला जायचं आहे। तर इथून आता निघत आहोत। सकाळचे वाजलेत 8 वाजलेत। तर एकदा इथल्या ओनरशी बोला। हे आपले ओनर आहेत रामजी म्हणून। हाय, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गो टू पेंगोंग। येस गो टू किस हाउ इज स्टे नूरवेली? यस मजा है? मज़ा है एकदम मज़ा है। चल ठीक है, गुड लक। यस थैंक यू। कुछ प्रॉब्लम रहेगा तो राम जी को बोलने का, सबका प्रॉब्लम है, ये सॉल्यूशन है। हाँ जी, हाँ जी, नो इश्यू। So, हमारा किसको- कॉन्टेक्ट उधर है पूरा। हाँ वो सब लिए जी जी ठीक है। So, किसको आना रहेगा तो इनके पास ही रहो। एकदम घर जैसा सब कुछ टिप टॉप रखेंगे, खाना पीना सब कुछ। गुड मॉर्निंग मुंबई। यस सबको गुड लक लद्दाख से। यस थैंक यू। झूले लद्दाख से वो झूले बोलेगा आपको तो नमस्ते। यस यस गुड लक बोलेगा। ओके जी, ओके थँक Bye. यू। हे असे आपल्या रामजी एकदम जबरदस्त माणूस। काही प्रॉब्लेम असेल तरी यांना सांगायचा तर लगेच सोल्युशन देणार ते। सो आता आम्ही पुढे जाण्यासाठी निघत आहोत। तर पटापट फोटो वगैरे काढून निघू। सो बाय बाय, डायरेक्ट बाईकवर भेटू। मित्रांनो पेंगॉन बोलतोय। ही अशी ॲडव्हेंचर तरीची मी पडता वाचलोय। या ठिकाणी पूर्ण अर्ध चाक रुपलं माझं बाईकचं। नशीब पाठी भाई होता त्याच्यामुळे वाचलो, नाही तर इथेच आंघोळ केली असती। चायला जबरदस्त ॲडव्हेंचर, जबरदस्त। त्याच्या आधी आ गया एक नंबर बस। यो 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 यस चलो तो भाई वो साइड ले लो थोड़ा, नहीं तो इंजन हीट हो जाएगा। तो पायामध्ये वगैरे शूज मध्ये आणि पाणी गेलंय च्या गावात। मजबूत मजा आली, मजबूत। चायला थोडं वाटलं नव्हतं पण भरपूर चॅलेंजिंग आहे वॉटर क्रॉसिंग। हो तेरी पाठचा व्ह्यू बघा। अजून याच्या पुढे पण आहेत बोलतायत वॉटर क्रॉसिंग, फुल लागतील बहुतेक। पेंगॉन बोलतायत, फोटो टाकतायत। लागत आले फुल याच्यात। हे तर बहुतेक ढोपराच्या थोडंसं खाली होता पाणी, बाकी फुल आतमध्ये खडका वगैरे असं पण नाही, जस्ट पाणी होते फुल। हे हैराण झालो, श्वास फुलला एकदम। पर्यंत इथे लावले शूज बघाल, शूजमध्ये पूर्ण पाणी आहे आतमध्ये, खूप भिजायला झाले। पेंगॉन च्या मारी मधलं का आता पाणी काढत नाही। भरपूर दमायला झालं, हैराण चायला। गाडीला खाली काय आपटलं नाही म्हणजे झालंच, एक स्टोन बिन आपटलाच रिपोज झाला आपल्याला फटका। क्रॉसिंग लागली आहे। 800 घुसली आहे पण आम्ही
फिरायचा प्रयत्न करतोय एक एक. चलो. तिकडे एक एर्टिगा अडकली आहे, दिसते का बघा. एर्टिगा गाडी आहे तिथे, एक अडकली आहे जबरदस्त. झाली 15-1 मिनटं तरी झाली आहेत. बाकी आपले सगळे रायडर्स वेट करत आहेत. मारी मी पडायचो त्याच्या नादात. पाठीपर्यंत लाईन लागली आहे या एका एर्टिगामुळे. निघतोय आता, थोडीशी निघाली. मजा आ रहा है, मजा, असली मजा, जबरदस्त मजा येते. पाणी बघा केवढं इथे. जवळपास एवढं पाणी आहे ढोपरावर. अरे अरे डॉक्टर साहेब, असं दे. मजा येते राईड करायला, एक नंबर. सगळे इकडे थांबलेत. यस, हे आपले देसाई साहेब गोव्याचे. अरे या भाईंनी आपल्याला चड्डी बिड्डी काढून आपल्याला गाडी वरती पोहोचवण्यासाठी मदत केली, त्याबद्दल ज्यांना थँक्स. डॉक्टर, अरे डॉक्टर साहेब एक नंबर. डॉक्टर कूल. हे देसाई साहेब हे पण आमचे डॉक्टर आहेत. एक नंबर. पेशंट तिकडे वाट बघताय. एक नंबर. मजा आली. लेके गिरता वहाँ पे मैंने तो यही सोचा सबसे पहले लोगों को निकालो, क्योंकि मेरे को पता था 54 इयर्स. हे आहे 54, 64, 64, 64. Yes. We are from the Navy. By the way, very close linkage to Bombay. Yeah, we lived in Bombay. Our life has gone in Bombay. After time, we lived in Bombay only. Okay. Navy Nagar, you heard? Yes sir, good job. Navy Nagar. Thank you. Navy Nagar, okay. Navy Nagar, Navy Nagar. मजा येते राईड करायला, कारण आमच्या दुप्पट वयाचे सोबत आमच्या आहेत, त्यामुळे अजून मजा येते. एक नंबर. त्या भाईंना खरोखर मानलं पाहिजे. एक नंबर. आणि त्यावरती डॉक्टर आहेत. हॅट्स ऑफ. मजा येते. अजून पण पुढे भेटतील आपल्याला रोड असेच. सो सगळे एकत्रच निघू, एकमेकाला हेल्प करत. सगळे रायडर्स जमले आहेत. सो थोडासा नाश्ता करून घेत आहेत. हे आमचे आहेत कॅप्टन, डॉक्टर कॅप्टन. बाकी हे पण आपल्याला लोक भेटलेत, पुण्याचे आहेत. थोडा वेळ आपण ऑमलेटची वाट बघतो. एक और चाहिए. जबरदस्त ऑर्डर करते. हे ॲडव्हेंचर 390 ही 650 मीटर और बोलतात. ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे आणि येऊ शकत नाही. जबरदस्त आली, मजा आली. हे सगळे आपले मेंबर्स आणि आपली ही बबडी आणि तिकडे बुलेट. तर प्रयत्नानंतर आपण या ठिकाणी पोहोचलो आहोत, अंगावा या ठिकाणी. हे आपले सगळे रायडिंग ग्रुपचे आपल्या नावामध्ये खूप आज ते इकडे सगळे गाडी लावून थोडा वेळ रेस्ट घेतोय. फक्त आता बराच वेळ झाला, 1.5 तास झाला फक्त मी 45 किलोमीटर्स अंतर काढला. तर खरोखर रोड एकदम ना चॅलेंजिंग आहेत, चॅलेंजिंग आहेत. पण ठीक आहे, मनाशी एक ठरवलं ना मनाशी तर अशक्य हे काहीच नाही. अशक्य. मजा आली, जबरदस्त. सो आता बऱ्याच वेळाने इथे एक कॅमेरा लावायला भेटला. मगाचपासून जाम रोड खराब होते, जाम बेकार हालत झाली, बेकार. आयुष्यातले खराब रोड बघायला गेले तर हेच लडाखचे. एकदा या, मजा येईल. त्या मारी हा एक कपल भोपाळचा, असे सगळे मिक्स आहेत, सगळे भोपाळचे आहेत. आपल्याला भेटले हे रायडिंगच्या वेळी. तर असं सोबत कोणाला तरी पाहिजे, कारण अगदीच जर गाडी फसली वगैरे तर थोडा पुश करण्यासाठी वगैरे कोणतरी पाहिजेत.
सो आता निघालोत, एक स्टॉप घेतला आणि अजून पुढे आता आहेत स्पॉट घ्यायचे. सो बघू आता पुढे किती खराब रोड आहेत किंवा काय. चलो, रोड एकदम आता हा चढण एकदम घाट असतो आपला तसा, पण ते वळणं आणि चढाव लगेच शार्प टर्न लगेच असा हा शार्प टर्न. आणि पँगॉन, नुब्रा टू पँगॉन, अजून पँगॉनला पोचलो नाही मी, अजून वेळ आहे बराच, कारण अजून बरेच रस्ते, बराच वेळ काढायचा आहे आपल्याला, कष्ट करायचे, तेव्हा कुठे पोचू. बाईक रिलेटेड एक प्रॉब्लेम येतो की फर्स्ट सेकंडमध्ये जरी असलात तुम्ही तरी थोडा बाईक पिकअप घ्यायला प्रॉब्लेम होतो थोडा, म्हणजे वाटतं की आता पेट्रोल संपत आलंय बाईकमधलं किंवा अशी थोडी खेचते पाठी गाडी, पण ॲक्च्युअल तसं काय नसतं. थोडा क्लायमेट्समुळे, ऑक्सिजनमुळे होऊ शकतं असं, कारण एकदम चढण आहे. म्हणजे रिझर्वरला गाडी लागल्यानंतर कशी थोडी खेचते पाठी, तसं होतं. सो घाबरायची गरज नाही, गिअर डाऊन करायचा, एक गिअर डाऊन करायचा आणि चढायला चालू करायचं परत. गाडीचा काय प्रॉब्लेम नाही, तो नॉर्मल आहे, नॅचरल आहे. हे असे चढाव आहेत वरती. भाई येतो पुढे. आता ही आपली सगळी टीम, त्यांच्यासोबत आम्ही त्यांना जॉईन केलं आहे, बिकॉज रोड एवढे टफ आहेत ना की आमची हिंमत नाही की, म्हणजे आम्ही जर दोघेच असतो तर काय माहिती काय झालं असतं, केलं असतं फार, असं नाही, पण हा सगळा ग्रुप आहे त्याच्यामुळे ना आमच्यामध्ये कॉन्फिडन्स आलं. कारण एवढे टफ आहेत रोड, जवळजवळ ढोपराच्या थोडं खाली पाणी आणि त्याच्यात खडपं, म्हणजे गाडी चालत असताना दिसणार पण नाही असे खराब रोड आहेत. सो एकदम हळूहळू यायचं, असं आपल्याला काय घाई नाही, एकदम आरामात चालायचं. रोड खराब आहेत जाम मध्ये आणि मध्ये काही ठिकाणी चांगले आहेत. लडाख राईडमध्ये नुब्रा टू पँगॉन हाच खरा ॲडव्हेंचर आहे. अजून पुढे असेल पण मी लडाख टू इथपर्यंत आलो आहे, मला तर हाच टफ वाटला एकदम. म्हणजे ब्लाइंड गाडी तुम्ही चालवत असता, जेव्हा वॉटर क्रॉसिंग ज्यावेळी जे येत असते त्यावेळी ब्लाइंड गाडी चालवत असतो आपण, म्हणजे समजत नाही गाडी चालते कुठे चढते. सो भन्नाट, एकदम भन्नाट, मजा आली. गाडी बोलत असेल काय जीव काढला माझा बोलते, कारण त्या 2-3 दगडाच्या मध्ये, म्हणजे 2 दगडाच्या मध्ये गाडी ऑलमोस्ट रुपते, किंवा तिथे काय असेल खाली काय माहिती नाही, दिसत पण नाही पाण्यामध्ये, आणि पाण्याला फ्लो पण मजबूत असतो. असे 2-4 वॉटर क्रॉस लागलेत आम्हाला मजबूत, ते पण तगडेवाले, आणि एक तर उतरण होती आणि त्यावेळी वॉटर क्रॉसिंग होती, म्हणजे पूर्ण खडबडीत रस्ता, त्याच्यातून पाणी वाहते, म्हणजे गाडी चालते कुठे तेच समजत नव्हतं. नुब्रा टू पँगॉन बेकार रस्ता आहे, बेकार, म्हणजे खरी ॲडव्हेंचर तीच आहे. म्हणजे मी अजूनपर्यंत गाडी चालवली आहे लडाख राईडमध्ये, किंवा अजूनपर्यंत आयुष्यात गाडी चालवली आहे, त्याच्यामध्ये या ऑफरोड आता जे केलं आहे त्याच्यामुळे बाकी सगळं फेल आहे. जेव्हा फर्स्ट वॉटर क्रॉसिंग जेव्हा लागली ना, तेव्हा मला माहिती नव्हतं एवढा असेल ते ऑफ, मला वाटलं निघून जाईल, खाली रोड असेल चांगला, मारी पडलो, पडता वाचलो. आणि नशीब म्हणजे ऑलमोस्ट मी अजून 10 सेकंद जर लेट झाली असती ना, 10 सेकंद बोलतोय मी, अजून 10 सेकंद जरी लेट झालो असतो ना, तर गाडी मी सोडूनच दिली असती, म्हणजे पडलीच असती पूर्ण त्या धरणामध्ये. धरण नाही होतं, वॉटर क्रॉसिंग म्हणजे पाण्यातच पूर्ण पडली असती वन साईड, टॉप बॉक्स पण एक साईडला वगैरे बेंड वगैरे झाला असता. गाडीवर बसूनच मी वन साईड एका पायावरती गाडी तोलून धरली, आणि तेवढ्यात पाठून भाई आला. भाई एक्झॅक्ट माझ्या पाठी होता, गाडी त्याने पाठी लावली वॉटर क्रॉसिंगच्या आधीच, आणि लगेच आला आणि पकडला मला, नाहीतर काय खरं नव्हतं. भाई हमेशा पीरे मेरे पीछे, हमेशा मेरे पीछे, मतलब कोई भी आंधी तूफान हो भाई मेरे पीछे रहेगा हमेशा. ये होता है भाई, बडा भाई. म्हणून बोलतात मोठा भाऊ आपली ताकद ती ही. ऑलमोस्ट म्हणजे खरोखर सांगतोय, बाकीचे लोक बघत होते, म्हणजे जे पाठी जे बायकर्स होते
माझ्या पाठी 4-5 होते, त्याच्यामध्ये एक भाई होता आणि माझ्या पुढे 2-3 जण क्रॉस केला याच ग्रुपमधले. तर जे पुढे गेले होते ते फक्त एक गोव्याचे काका होते आमचे, डॉक्टर बोललात ते देसाई म्हणून, ते बघत होते. तर ते खूप पुढे होते आणि बाकीचे पाठी होते, पण कोणी आलं नाही आणि गाडी सोडायचीच होती. पण नाही, शेवटी आपला भाऊ झाला आपले वाचवायला. मजा झाली मारी. नाही तर गाडी सोडून द्यायचीच होती तिथेच. पूर्ण भिजणार होतं सगळं. भिजणार तर नव्हतं, पण मला काळजी त्या टॉप बॉक्सची. भिजला भिजला नव्हता, पण हे झालं, गाडी पडल्यानंतर टॉप बॉक्सचा पहिला फटका बसणार. मजा यायला परत ती सगळी लपडी त्याला बांधा. सो टॉप बॉक्ससाठी जास्त काळजी घेत होतो. भाई होता म्हणून, नाही तर पडणारच होतो फर्स्ट टाइम. खरं ॲडव्हेंचर समजेल नक्की काय ॲडव्हेंचर असतं ते लडाख राईडमध्येच, ते पण नुब्रा टू पँगॉन. बाकी पण आहेत मागे रोड चांगले आहे, म्हणजे बऱ्यापैकी ऑफ रोडिंग आहे, वॉटर क्रॉसिंग. ही तर एकदम भन्नाट होते. अजून पण पुढे आहेत बोलतायत, आता बघू. हे जे रोड आहेत ना पँगॉन वगैरे, हे लवकरात लवकर क्रॉस करावे. कारण काय सीन आहे की जसं जसं तुम्ही लेट जेवढं कराल तेवढं वॉटर क्रॉसिंगचं म्हणजे बर्फ वितळून पाण्याचा फ्लो वाढत जातो भरपूर अजून. तर जेवढा लवकर कव्हर करता येईल म्हणजे सकाळीच, तेवढं हे पँगॉनचा रोड क्रॉस कंप्लीट करा, म्हणजे तेवढा पाण्याचा फ्लो आपल्याला कमी भेटेल. एवढंच, बाकी काय नाही. रोड तर खडबडीत आहेतच, त्याला काय करू शकत नाही, पण ते बोलतो ना वॉटर क्रॉसिंग, जसं बर्फ वितळणार तसं पाणी जास्त फ्लो होणार, तो वाला सीन. असं अजून पुढे असतील तर बघू. हा दिसतोय पूर्ण रोड असा फिरलाय तिथल्या तिथेच फिरतोय गोल 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 गोल. आणि टर्न तर एवढे बेकार आहेत, हे पण डेंजर आहे. तिच्या आईला रोडच्या मर्यादाच ती खडी पडली आहे इथनं. म्हणजे जे 4 व्हीलर जातात तेवढी जागा चांगली आहे, बाकी सगळं बेकार आहे. आता या रोडला पँगॉन उतरल्यानंतर गाडी ऍक्च्युअल मध्ये सेकंड गिअर मध्येच ठेवून उतरावी लागते, कारण ब्रेक जास्त यूज करून प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे. सो गिअरमध्येच गाडी हळूहळू खाली उतरतोय, फर्स्ट नाही तर सेकंडमध्ये. बघा, पाहू शकता ब्रेकचा जास्त वापर नाही करत आहोत, कारण ब्रेकचा जास्त वापर केल्यामुळे ब्रेक फेल होण्याचे चान्सेस आहेत, कारण एकदम उतार आहे. बघा, गिअरमध्येच उतरलेली चांगली. न्यूट्रल तर अजिबात करता का म्हणे, मेलोच कर म्हणे. माहिती खपलं माहिती, लाकडं इथेच जाळून टाका. मग असा हा बेकार रोड आहे. ओ तेरी, खडी वगैरे आली मध्ये तर झाला गेम. आणि पूर्ण खाई, पूर्ण उतरणे पूर्ण, आणि ती पण एकदम स्टँडिंग अशी उभीच्या उभी. हे आमचे डॉक्टर साहेब गेले पुढे. गोव्यामधले आहेत ते. भोपाळला काहीतरी असतात, काहीतरी तिकडे सेटल झालं असं काय ते सांगत होते मगाशी. पण काय गाडी चालवतात यार, हैराण झालो मी, हैराण. मी जे बोलतोय टफ आहे ते यांना एकदम इझी आहे, एकदम इझी. म्हणजे असे रप मारतात ते. ऑफ रोड वगैरे असेल तर गाडीवरून स्टँड राहून अशी झपाझप काढतात गाडी ना, विचारू नका, बेकार. कॉन्फिडन्स लेवल एक नंबर आहे त्यांची. आणि वय पण त्यांचं बऱ्यापैकी असेल, म्हणजे 50च्या आसपास असेल. 50 पण जास्त असेल ऍक्च्युअल मध्ये, माहित नाही मला किती आहे ते. हा धबधबा आता हा बरेच यंग लोक आहेत. यंग नाही, सॉरी, एजड.
म्हणजे हे जे आहेत 2-4-5 जण तरी 60च्या आसपासचे आहेत, 3-4 जण तरी 60 म्हणजे आम्ही हातात गाडी घेऊन कुठेतरी असणार त्या आईला. इथे एक नेव्हीवाले आहेत, एक डॉक्टर आहेत. हॅट्सऑफ आहे त्यांना यार, ह्या वयात पण ते एवढे ॲडव्हेंचर करतायत. असं आपण पण ट्राय करू पुढे 60चे होईपर्यंत. अरे भाई साहेब, इकडचं हे तर बघा, आजूबाजूचा एरिया असा भयानक आहे एकदम. आणि त्यात मध्ये मध्ये हे दरड वगैरे कोसळत असते, वरचे दगड वगैरे खाली येतात. बराच वेळेनंतर हा चांगला रोड भेटलाय. अजून पेंगॉन 40 किलोमीटर आहे, टोटल आहे 160 किलोमीटर. 160 किलोमीटरमध्ये जवळपास 100 ते 120-30 किलोमीटर फुल ऑफ रोड आहे. हा आता थोडं बघू आता कसा भेटतोय का माहिती नाही. आता एवढा असेल, नंतर परत काहीतरी ऑफ रोड असेल, म्हणजे वॉटर क्रॉसिंग वगैरे. म्हणजे बघू पुढे कसा रस्ता भेटतोय तो. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर मस्त आहे, मजा आली. काहीतरी वेगळं करायला भेटलं. इथं एक पेट्रोल पंप लागतोय. इथे बहुतेक आता सगळं टॉपअप करून घेऊ, पेट्रोल वगैरे फिल करून घेऊ, टँक भरून घेऊ, त्याच्यानंतर थोडं कॅनमध्ये पण घेऊ. जेवढं होईल तेवढं भरून घेऊ पेट्रोल खचाखच. चला. तर मित्रांनो, खाली एका पेंगॉनला वरती लेकला जायच्या आधी खाली एक पेट्रोल पंप लागतो. त्या पेट्रोल पंपवरती ब्रिज क्रॉस केल्यानंतर पेट्रोल पंपवरती एका कॅनामध्ये 5 लिटर हे घेतलं, पेट्रोल घेतलं. आणि बिस्लेरीच्या बाटलीमध्ये 1 लिटरच्या 2 लिटर, म्हणजे टोटल 7 लिटर पेट्रोल घेतलं. म्हणजे कुठे बायचान्स काय पेट्रोलचं भेटलंच नाही पुढे तर अडकून राहायला नको. तर असं 7 लिटरचं पेट्रोल घेतलं आहे, म्हणजे टेन्शन नाही. पुढे आहेत पेट्रोल पंप, एक आहे, पण तो पुढे चालू असेल नसेल डाऊट होता. सो डाऊट आहे तर मग घेऊनच टाकला. उगाच लपडी नको, तिकडे नाही भेटला तर परत एवढ्या लांबून येणार कसे, परत तिकडे भेटणार ब्लॅकमध्ये, ते पण डबल टिबल रेटमध्ये. डबल म्हणजे 103 ला काहीतरी इथे खाली भेटला मला. तर ते वरती 180 वगैरे समथिंग आहे असं सांगत होते रायडर्स मागे आमच्या ग्रुपमधले जे गेले होते ते. पर लिटर मागे नाही म्हटलं तरी 70 रुपये. आता एवढं काय त्यात कॅरी करूच ना, त्यात काय जागा होती तर घेतलं पेट्रोल. सो आता आम्ही पँगॉनला चालू आहेत, लेकला. थोडंसं वातावरण थंड झालं आहे, आता थंड आहे म्हटलं. आता वाजलेत किती 14, म्हणजे 2:45 होत आलेत ऑलमोस्ट. तो मगाचा जो ग्रुप होता भोपाळचा, तर त्यांना पाठी सोडलं. ते खूप जण होते, जवळजवळ 6-10 जण तर होते, समथिंग 10-12 जण तर होते असं वाटतं. सो आम्ही पुढे निघालो, भाई आणि मी. त्याला काय रोड सगळे माहितीच आहेत, भाईला सगळा रट्टा मारलाय त्याने. मी केवढा लक्ष देत नाही त्याच्या भरोश्यावरती. बिकिंगचं तोच बघतोय, हॉटेलमध्ये कुठे थांबायचं, बुकिंगचं वगैरे. बुकिंगचं म्हणजे तिथे गेल्यानंतरच बघतो, पण कॉन्टॅक्ट्स वगैरे ते त्यानेच घेतलेत कुठून, भाईने. तर आम्ही आपलं चाललोय. मध्ये मध्ये शिव्या घ्यावं लागतात कधी कधी. ठीक आहे, जो करतो तोच बोलतो, बाकी काय बोलणार. स्वतः बघू आता पुढे. अजून तर प्रवास मस्त चाललाय. लुंगकुंग म्हणून असं काहीतरी नाव आहे. इकडे नाव ते वेगळे, लिकिंगांग, तांगडंगला, टिंगला, असं काहीतरी वेगळीच नाव आहेत. भारी आहेत नाव, मजा बोलायला मजा येते. जुले सकाळी ते आपल्याला जो रामजी म्हणजे त्याचं ॲक्च्युली नाव होतं खूप मोठं, तर म्हणजे भरपूर मोठं होतं. तर त्यातला मला राम उचलला मी, आपल्या देवाचं नाव राम उचलला त्याला. अरे रामजी म्हटल्यावरती तो पण खुश झाला. असा तो बोलायचे जुले
जुलै हे बोलतो जुलै तर जून महिना चालू आहे आता आणि तू जुलै कुठे बोलतोय. नंतर तो मला बोलला अरे जुलै जुलै म्हणजे जुलै या शब्दाचा अर्थ 7-8 अर्थ आहेत. म्हणजे गुड मॉर्निंग, गुड नाईट, नमस्कार, नमस्ते, अजून काय असं काहीतरी 7-8 अर्थ आहेत. ते मला सांगितले, एवढं माझ्या लक्षात नाही आता. तेव्हा मी समजलं तिच्या आईला जुलै म्हणजे हा नमस्कार. मग काय चालू आवडलेलं जुलै. कोण भेटला दुपारचा जुलै. मी पँगॉंग लेकच्या इकडे हा जो दिसतोय पुढे पँगॉंग लेकला हा रस्ता असा आहे. तू असा गेला इकडनं असं असा असा तिथपर्यंत गेला आहे. मित्रांनो आपण पँगॉंग लेक या ठिकाणी आलो आहोत. अथक प्रयत्नानंतर जे काय असतं मिळतं ते तुम्हाला दाखवतो आता काय आहे नक्की. मस्त मस्त फोटो काढून झालेत. आता निघायची वेळ. निघावंच वाटत नाही. ठीक आहे, निघावं तर लागणारच आहे. कारण परत कधीतरी यावं लागेल. थोडंसं पेंडिंग काहीतरी ठेवावं लागेल बॅक साईडला. ते मला एक नंबर वाटलं मस्त. बॅक साईडचं बघू शकता तुम्ही क्लायमेट्स डोंगर सगळे. आता थोड्या वेळात निघतो मी कारण बराच वेळ झाला. आता पुढे पण जायचं आहे एका ठिकाणी. तर तिकडे पोचू म्हणजे राहायच्या ठिकाणी. आणि नंतर बघू पुढची स्टॉप कुठच्या जायचं आहे तिकडे जाऊ. सो तोपर्यंत बाय बाय, सी यू. इकडे राहायची सोय वगैरे आहेत. ते हॉटेल्स वगैरे आहेत बहुतेक. मित्रांनो आपण एका जबरदस्त ठिकाणी पोचलो आहोत. कुठे पोचलो आहोत ते एकदा तुम्हाला दाखवतोच. हे बघा बॅक साईडला बघू शकता. एकदा बॅक कॅमेराने दाखवतो कुठे कुठे. चांद कोण 3 इडियट्सची शूटिंग इथे झाली होती. त्याचप्रमाणे जब तक है जान या मूवीची पण इथेच शूटिंग झाली होती. आणि हा ओव्हरऑल बाहेरचा व्ह्यू.
हा ओव्हरऑल व्ह्यू बाहेरचा. इथे शूटिंग झाली होती 3 इडियट्सची. बरेच लोक आहेत, बरेच फुल गर्दी आहे इथे. अजून एक गोष्ट दाखवतो पेट. हे आहेत रेडे, आमच्याकडे रेडे बोलतात याला. हे बघा, याला इथे याक बोलतात. याक 2 आहेत, एक ढावळ्या आणि एक पावळ्या. मस्त रवण करतायत. इथे बरेच फॉरेनर पण येतात यार. फोटो वगैरे काढून झाले. सगळ्यामध्ये एक फोटो काढला. हे जे डबे दिसत आहेत फोडून ठेवलेत, हा डबा. त्याच्यानंतर तिकडे म्हणजे इथे हा एक, आणि त्या बाईकवरती कुठेही जा एका माणसाचे 50 रुपये. याच्यावरती काढायचं झालं ते 50 रुपये, इकडे काढायचं झालं तर 50 रुपये. त्या मार्केटिंग आहे जबरदस्त. ठीक आहे, वन टाईम आलो आपण इथे. ते सगळ्यामध्ये एक बसून फोटो काढला. ठीक आहे, एक वेगळी मजा आहे. पैसा थोडासा एन्जॉय पण करायचं. आता इथून निघत आहोत. रूम आहे आमची अजून 10-20 किलोमीटरवरती आहे. तर काही जास्त वेळ लागणार नाही, रोड काही चांगले आहेत. तर तिकडे जाऊन, तिकडे पण आहे बहुतेक खाली लेकच्या बाजूला आहे. तर तिकडे जाऊ, थोडा वेळ आराम करू आणि निघू. सो चलो, डायरेक्ट आता रूमवर जाऊन भेटू. तोपर्यंत बाय बाय. इकडचं बाहेरचं व्ह्यू बघून घ्या. वारा तर एकदम मजबूत सुटला आहे आणि झाडं हलत दिसतात. थंडी तर आहेत, थंडीमध्ये जर वारा असेल तर अजून थोडी. हा आपला मित्र, नाम क्या भाई आपका? मेरा नाम स्टैंजिन है जी। स्टैंजिन है जी, हाँ जी। ओके. अच्छा, मैं खारू से है जी, यहाँ से जस्ट 65 किलोमीटर है। ओके ओके ओके, पेंगोंग से. हाँ जी। ओके,
तो अभी अभी जो तालाब है वो कितना टोटल है रेडियस में, मतलब लंबा? 187 किलोमीटर है। 187, हाँ हाँ जी। ओके हमारा इंडिया में है 1/3, ओके बाकी का 2/3 चाइना में है। ओके। मतलब अभी कितना किलोमीटर है ये तालाब टोटल? अभी हम तो ऐसे मतलब 40 किलोमीटर तो हमको देखने को मिल सकता है। हाँ 40 किलोमीटर। 20 किलोमीटर हमारे को देखने को नहीं मिलता है, खाली इंडियन आर्मी देख सकते हैं। ओके ओके उसके बाद क्योंकि बॉर्डर होता है ना, हाँ बॉर्डर है। टूरिस्ट के लिए 40 किलोमीटर तो हम मतलब लेक के सामने जा सकते हैं, बिल्कुल 40 किलोमीटर। ओके तो आगे ये चाइना बॉर्डर है, आगे आगे जाके। हाँ जी। तो उससे पहले थोड़ा हमला मिलिट्री का कैंप है, इसलिए हमको आगे नहीं जाने देते। वहाँ से तो रोड भी मतलब हमारे को पता नहीं चलेगा, इंडियन आर्मी का रोड है ना। ओके अभी ये कौन सा एरिया है अभी जो? मेरठ। ओके जो 3 इडियट्स का जो शूटिंग हुआ था ना, उससे ये आगे 40 किलोमीटर्स के आसपास है या कितना? 40 नहीं जी, 30 30 भी नहीं है। हाँ 20 के समथिंग है। 20 किलोमीटर्स आगे। हाँ जी। ओके उसके बाद है शूटिंग पॉइंट से इस तरफ आया ना, पहले आता है मान विलेज। मान विलेज, मान हाँ हाँ उसके बाद ये वाला है जी मेरठ विलेज। ओके फिर यहाँ से जाएगा ना लगभग 20 किलोमीटर, वहाँ पर आ जाएगा आपको सुशील विलेज। सुशील। सुशील हमारा मतलब इंडिया का लास्ट मतलब जाने की तरफ लास्ट विलेज। सुशील हाँ ओके सुशील लास्ट विलेज है, जैसे नुब्रा में थम विलेज है ना, हाँ 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 यहाँ सुशील विलेज ओके। लास्ट विलेज है। 40 किलोमीटर अपना है और 120 किलोमीटर चाइना वाले को है। हाँ हाँ ये लाइन। 60 किलोमीटर इंडिया का है, हाँ हाँ बाकी का 120 किलोमीटर चाइना का है। हाँ ओके टोटल 187 है डिस्टेंस है तालाब इसका। ओके। ये अपना पैंगोंग लेक का अपन बात कर रहे हैं बराबर ना? ओके ओके पैंगोंग लेक ये जनवरी में फ्रीज होता है ना, एकदम पूरा पूरा फ्रीज होता है, -20 डिग्री रहता है। वरना तो इसको मतलब दिसंबर में भी बहुत मतलब ठंडा रहता है, क्योंकि ये लाइक सॉल्टी है ना। हाँ सॉल्टी है हाँ बराबर। इसलिए ज़्यादा से ज़्यादा 1 महीने के लिए होता है। पर फ्रीज होता है। हाँ पर ये इधर आने का रहेगा तो बेस्ट टाइम किधर है, कौन सा है? अगर आप जनवरी में आ गए ना, हाँ। लेक के ऊपर आप जा सकते हैं, पूरा फ्रीज हो जाता है ना। ओके ओके बर्फ आता है पूरा। पूरा लेक के ऊपर आप मतलब वॉक कर सकते हैं। हाँ ओके। दौड़ भी सकते हैं, वॉक भी। ओके ओके यहाँ पर मैराथन भी होता है जनवरी में। हाँ क्या? लेक के ऊपर हाँ लेक में फिसलता नहीं है। पैर फिसलता है, फिर भी मैराथन होता है। पैंगोंग लेक में मैराथन सच में आप। बढ़िया। हाँ अभी हम बस पिछले साल स्टार्ट हुआ है मैराथन, अभी 2 साल लगभग 2 साल हुआ। अब इंटरनेट पे सर्च करें, लेक के ऊपर मैराथन यहाँ लद्दाख में होता होगा, बाकी पता नहीं बाहर में होता होगा, इंडिया में तो नहीं होता होगा ना। नहीं होता है। हाँ हाँ आइस के ऊपर मैराथन ओके लद्दाख तब ये माइनस कितना रहता है? -20 डिग्री टेम्परेचर रहता है। कब रहता है जानवर में? हाँ जनवरी में ओके होते रहता है ना। रात को बहुत ज़्यादा होता है, दिन के टाइम धूप निकला तो फिर भी टेम्परेचर थोड़ा नॉर्मल हो जाता है। ओके ओके मतलब जुलाई में जो आएगा तो रोड पे कितना पानी रहेगा? वाटर क्रॉसिंग बहुत ज़्यादा होता है, यहाँ तक भी हो सकता है। वो मतलब धूप के ऊपर डिपेंड है। स्कॉर्पियो का दरवाजा पूरा जाता है। हाँ 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 अगर सनी रहा ना, सुबह से सनी रहा, बिल्कुल ही क्लाउडी नहीं होता है ना, फिर तो 2 बजे के बाद मतलब गाड़ी का दरवाजा हाफ तक पूरा आता है पानी। अभी आपने देखा ना अब आते समय बाइक का कितना तक पानी आया। हाँ तो 2 फीट था। हाँ बिल्कुल मतलब हमारे घुटने के नीचे तक थोड़ा घुटने के नीचे पानी था पूरा। हाँ। और अभी तो उसमें जून का पत्थर था वो आज अलग। 30 है ना, जुलाई में बिल्कुल ही बहुत ही गर्मी हो जाती है। जुलाई में इधर गर्मी होती है। हाँ 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 तो बारिश कब रहता है? बारिश जुलाई के एंडिंग से स्टार्ट होता है, अगस्त में होता है। मानी इतना ज़्यादा नहीं होता है, ज़्यादा से ज़्यादा पूरा साल बार में 10-15-20 बार होता है। वो हाँ। बार में होता है ना, वैसा वाले नहीं होता है। बार में मतलब 3-4-5 घंटा तक कंटिन्यू होता है ना, यहाँ पर 1 घंटा होता है, 2 घंटा होता है। उससे ज़्यादा मतलब गिरा तो फ्लड बरस हो जाता है ना यहाँ अभी पर। इधर से लेह कितना है और इधर से नुब्रा कितना है? नुब्रा तो आप आया सुबह कितना है 150 है ना। उतना 6 घंटा लगा। हाँ हाँ यहाँ से ले जाने में भी 5-6 घंटा लगेगा। सेम ही डिस्टेंस। वो रोड खराब है, 5-6 तो बड़े वाले वाटर क्रॉसिंग है। हाँ 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 बराबर। नुब्रा वाला रोड बिल्कुल खराब है, यहाँ से ले में मतलब बिल्कुल ठीक है रोड। हाँ लोकल कार के हो। हाँ ओके चलिए और कुछ आप बता सकते हो मतलब कब आने का इधर? मतलब बाइक राइडर्स को कब आने का है? बाइक राइडर को अप्रैल में आने का अप्रैल में तो रोड वगैरह बंद रहता है ना सोमवार में। हाँ हाँ
ओपन होते ही आना चाहिए, मतलब रोड प्रॉपर ओपन हो गया ना उसी टाइम आना चाहिए। तो बीच बीच में 4 दिन बंद रहता है रोड, 2 दिन बंद रहता है तब हाँ वो स्टार्टिंग में होता है ना, अभी तो बिल्कुल ही कुछ दिन पहले मतलब दोनों साइड से खुला ना, वो इंटरनेट पे सर्च करके ना जब प्रॉपर खुल जाता है ना स्टार्टिंग में आना चाहिए, बिल्कुल सीजन के स्टार्टिंग में। मे मंथ अच्छा है। हाँ मैं भी है। अभी क्या है, एक तो बहुत ज़्यादा टूरिस्ट है, क्रेज ज़्यादा है ना, क्राउड भी बहुत ज़्यादा है। अगर आपको शांति चाहिए तो बिल्कुल स्टार्टिंग में आना चाहिए, उस टाइम इतना ज़्यादा टूरिस्ट भी नहीं होता है ना। जून में मतलब बहुत क्राउडी है। बहुत क्राउडी है, अभी भी बहुत क्राउडी है ना बेंगलुरु में भी। अच्छा लोकल तो आप क्या बताएं, अभी यहाँ से हानले भी जा सकते हैं। इधर से ही हनले। हाँ ओके। हानले जैसे कितना है, 6 घंटा। हाँ वो भी 6 घंटा मान के चलो। उधर कौन सा पास है? ये वाला रिजंगला। रिजंगला। रिजांगला पास। रिजंगला एक वॉर मेमोरियल है, वहाँ पर बिल्कुल है जैसे हॉल ऑफ फेम देखा ना वैसा ही है, वहाँ पर म्यूजियम है। उस साइड चाइना पड़ता है क्या? चाइना उस तरह पड़ता है, वहाँ से आपको ब्लैक टॉप वो सब देखने को मिलता है, जहाँ पर इंडिया और चाइना का सोल्जर का फाइट हुआ है वो माउंटेन। अभी लेटेस्ट में हुआ तो वही हाँ यहाँ से पहले आएगा चुशुल के बाद सकला आएगा, सकला पास। सकला पास। आगे डेमचोक करके भी क्या होएगा? डेमचोक उमलिंगला से पहुँच सकते हैं आप। डेमचोक हमारा लास्ट विलेज है, लास्ट विलेज। इधर से उमलिंगला कितना लंबा है? यहाँ से मान लो दो दिन तो लग जाता क्या है। बात मान लो कर रहे आप हो? कल यहाँ से हानले हाँ। हानले से नेक्स्ट डे निकाले उमलिंगला जाके फिर हानले पहुँच जाएगा। ओके, मतलब बहुत लंबा है वो। हाँ बहुत लंबा, उमलिंगला। एक दिन में भी कर सकता है मगर वो बहुत डिफिकल्ट रहेगा, हेडेक रहेगा। 7-8-9 घंटा लग जाएगा यहाँ से सीधा उमलिंगला टू हानले खींचेगा तो। हमारा उमलिंगला प्लान था हानले जाने का, हाँ और छुट्टियों के कारण हम वो स्किप कर रहे हैं। बाद में देखेंगे। कोई बात नहीं। बहुत घुमाए हाँ। लेह लद्दाख। हाँ नेक्स्ट टाइम आए तो आप हानले, वो अलग से करेंगे। हाँ हानले उमलिंगला डेमचोक तक जाना। डेमचोक तक जाने का है हमको। हाँ बिल्कुल। हमारा टूरिस्ट का भी है ना? हाँ जी हाँ जी। ओके, तो मतलब बताओ कुछ रहेगा तो कुछ मतलब नंबर बताओ, तुम्हारा नाम बताओ। अभी वहाँ बाहर से कोई आ रहा है तो मेरा पास गाड़ी है स्कॉर्पियो। ओके। अच्छा मेरे आपको डिटेल दे देता हूँ, 600-6580-861 पे मेरे को कांटेक्ट कर लीजिए। कोई मोबाइल नंबर? हाँ मोबाइल नंबर 600-6580-861। ओके, हाँ ठीक है कोई रहेगा तो आप उसको डायरेक्ट कांटेक्ट करने को बोलता हूँ। भाई का चैनल सब्सक्राइब लाइक कर दीजिए और Yes. शेयर भी कर दीजिए। यस थैंक यू। लद्दाख, लेह लद्दाख सब हाँ घुमाओ। लेह लद्दाख पूरा टूर कर सकते हैं। ओके जस्ट ओके, मेरे को मतलब फ़ोन कर लीजिए। यस आपको ज़रूर नहीं तो कॉल करेंगे। WhatsApp भी कर सकते हैं। यस ठीक है। ओके थैंक यू। ओके बस, थैंक यू। यू आर